लवजी एक मोठा सामना बऱ्याच दिवसानंतर दोन टीम्स एकमेकांच्या विरोधात झुंजणार, एकमेकांच्या विरोधात खेळणार. अर्थातच न जेवता न थकता न पाणी पिता न बरच काय करता स्कोररचं ज्यांनी काम केलं ते म्हणजे आदित्य गडकर यांचं आपण मनापासून कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांच्याच बरोबरीनं आपण बघितलं तर विनय नाईक असतील, त्यांनी स्कोरिंगचं काम केलं, त्यांनाही विसरता कामा नये. बऱ्याच खेळाडूंनी या टुर्नामेंटच्या माध्यमातून बरंचसं सहकार्य केलं, त्यांचं मनापासून कौतुक. तिथे बघतोय फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत, केतन आणि जयेश. सलामीला आलेली ही जोडी पण बघतोय मैदानामध्ये दाखल झालेली आहे. तर नाणेफेकीचं कौल हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी वाटेला आली. 4 षटकाचा हा सामना म्हणजे या सामन्यामध्ये मोठे मोठे फटके, एक बराच मोठा धावांचा डोंगर बघायला मिळणार. विनोद सर, नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर लवजी संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण तातडीने सजवा. 4 षटकांचा हा सामना आहे. सामना बघण्यासाठी आपण बघतोय बरेचसे प्रेक्षक अजूनही डोळ्यांवर पाणी मारून मैदानामध्ये उभे आहेत. पुन्हा आपण नेहमीच सर्वांचं नक्कीच सर्वांचं पण मनापासून नक्कीच पंचांना सुद्धा विनंती आहे. हॅलो, पंचांना विनंती असेल कंपल्सरी 20 मिनिटात 4 षटकं झाली पाहिजे. जर 20 मिनिटाच्या वरती जर किती वेळ लागतो तर तुमच्या नियमानुसार किती धावांची पेनल्टी द्यायची ते तुम्ही बिनधास्त देऊ शकता. जावेद सर, आपल्याला नम्रतेची विनंती आहे की 4 षटकामध्ये 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण झाली पाहिजे. 20 मिनिटाच्या जर वरती जर वेळ होत असेल तर सरांनी जी पेनल्टी दिली आहे ती प्रत्येकाला खेळाडूंना मान्य करावी लागेल. अर्थातच महत्वाची सूचना असणार आहे, 20 मिनिटाच्या आत पहिली 4 षटकं पूर्ण करणं गरजेचं आहे. पंच म्हणजे या मैदानातील देव, अर्थातच विनोद सोलंकी साहेबांच्या भाषेत सांगायचं तर पांढरा हत्ती, त्याच्याशी कोणी वाद घालू शकत नाहीये. त्यामुळं आपण कमीत कमी वेळेमध्ये आपला खेळ जास्तीत जास्त दाखवावा. 3 वाजून नक्की तिथे फोटो सेशन चालू आहे. आमचे विकासजी जोशी साहेब जे खास मित्र आहेत, विजय गुरव असतील, संदीपजी यादव एक मोठं नाव, आणि त्यांच्या समेत सत्यजित भाई देशमुख बाजारपेठेतलं सर्वात मोठं नाव. हे फोटो सेशन मध्ये फोटो काढताना दिसत आहेत. पंचांचा सामना सुरू व्हायचा इशारा तो आपण बघतोय. 3 वाजून 13 मिनिटं झालेली आहेत. पहिला चेंडू गली आणि पॉइंटच्या दिशेने बॅटची कडा घेऊन जातोय. तिथे 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने पहिल्या चेंडूवरती धावांचा श्रीगणेशा होतोय. तो म्हणजे आपण विचार केला तांबटी संघाचा अतिशय सुंदर फलंदाजी होणार, त्याच पद्धतीची गोलंदाजी होणार की नाही हे बघणं गरजेचं आहे. बरेचसे दिग्गज मान्यवर या मैदानावरती या अतिथी कक्षामध्ये या मॅचचा आनंद घेतात. त्यामध्ये रामशेठ यादव असतील, त्यांच्याच बरोबरीने आपण बघतोय बोर घाटातील एक पोलीस निरीक्षक विजय गुरु असतील. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडूचा खेळ होतोय आणि धावफलकावर धावा लागतात त्या 2. आतापर्यंतची जी लढत आहे म्हणजे दोघांचे जे सामने झाले एकमेकांच्या विरोधात, दोन्ही संघांनी बरोबरीची लढत दिली आहे. सामन्यामध्ये खेळ बरोबरीचा आज होईल असं वाटतंय, पण 2 वेळा लवजी संघाने मात दिली तांबटी संघाला, पण अर्धा डझन जवळजवळ 6 वेळा मात दिली तांबटी संघाने लवजी संघाला. पण हा
6 म्हणता म्हणता सीमा रेषेच्या बाहेर षटकार. गेंदाई बल्ला घुमा गेंदाई बल्ला घुमा मारा छक्का. बॉल आला, सीमा रेषे बाहेर गेला. डोळ्याचे पावणे फेडणारा हा षटकार बघायला मिळाला. षटकारच्या साह्याने धावपलकर धावा लागल्या. आता 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकर लागतायत. खालापूरचे सामाजिक कार्यकर्ते विजय चोरगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. आज अतिशय देखणा दिवस, अतिशय सुंदर दिवस. समीर मसूरकर साहेबांचा वाढदिवस आपण बघतोय. आकाश भाई पांडे मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. कदाचित विनोद सोलंकी साहेबांना नाश्ता दिला असेल असं मला वाटतं, पण भूक आम्हालाही लागले. आमचाही विचार करावा अशी अपेक्षा करतो. पण समीरची आपण स्तुती करणं गरजेचं आहे, ज्याने या पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला असेल तरी दुसरा चेंडू मात्र 1 धाव देऊन जातोय. आता मात्र फलंदाजीसाठी केतन प्रतीक्षा करत होता बराच वेळ. चेंडू आदळतोय. सरळ पायावरती लेग बाईकचा इशारा जावेद फरीद सरांचा येतोय. एका धावेने धावपलकर धावा लागतायत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकर लागतायत. जर विनोद साहेब आपण विचार केला 10च्या सरासरीनं 4 षटकाचा खेळ आहे. 40 धावा या मैदानावरती होऊ शकतात, पण 40 धावा लवजी संघासमोर अतिशय कमी वाटतात. 40चं रूपांतर जर 50-55 मध्ये झालं तर सामन्यामध्ये बराच रोमांच घेऊ शकतो, बरेच मजा येऊ शकते. पण आपण बघितला पहिल्या षटकाचा खेळ संपला. सिनियर गोलंदाजाने गोलंदाजी केली. समीर सारखा एक चांगला गोलंदाज बघायला मिळाला. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय भावेश. ज्या भावेशने या वर्षी बऱ्याच कमी वयामध्ये बरेचसे टुर्नामेंट मध्ये आपला सहभाग नोंदवला. बऱ्याचशा बेस्ट बॉलरचा किताब आपल्या नावावरती नोंदवले. पण आज या खोपोलीच्या मैदानावरती या माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये काय कामगिरी करतोय हे बघणं गरजेचं आहे. 6 वेळा मात दिल्यानंतर त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नाही, का आज इतिहासाची पानं बदलणार लवजी संघ हे बघणं गरजेचं आहे. भावेश टू केतन. पहिला चेंडू अतिशय वेगाना चेंडू हवेमध्ये होता, पण झेल नव्हे तर मॅच मध्ये तांबडी संघाला आणलंय. एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरू शकला असता भावेश, पण कॅच सुटला आणि जवळ जवळ कदाचित विजयाची वाटचाल न येता अपयशाची वाटचाल येते की काय हे बघणं आता गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव दिली. धावपलकर धावा लागतायत 11. अर्थातच डेची टुर्नामेंट अर्थातच सकाळी झालेल्या सामन्यामध्ये लवजी संघाने तांबाडी संघाला याच मैदानावरती मात दिली होती, पण ती डेची टुर्नामेंट होती, ही नाईटची टुर्नामेंट आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय गोलंदाजीचा लवजी संघानं तो आता अंगलट येतो की काय. हा चेंडू गेला सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे साठे. अतिशय सुंदर देखना फटका बघायला मिळाला. जयेशच्या स्वरूपामध्ये जयेश एक आक्रमक फलंदाज या पंचकृषी खालापूर मध्ये ओळखला जातो. तो जयेश आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न या मैदानावरती करतोय, पण गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं. ज्या गोलंदाजाने बऱ्याचशा कमी वयामध्ये या बरीच मोठी मैदानं गाजवली, पण हा चेंडू सरळ अंगाला लागतोय. चेंडू अडवला जातोय, फेकतोय. 1 धाव पूर्ण होते जिथे एकही धाव नव्हती. तिथे लवजी संघाचा 12वा प्रतिनिधी मला सांगतोय गचाळ थ्रो होतोय, त्यामुळे 1 धाव मिळते. या चेंडूवरती 1 धाव येते. धावपलकावर धावा लागतायत.
18 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही या षटकातले काही चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा केतन सामना करेल भावेशचा. भावेश एक मोठं नाव आहे लवजी परिसरामध्ये. त्या भावेशनं फलंदाजीच्या जोरावरती बरेचसे सामने आपल्या खिशात घातले. गोलंदाजीच्या जोरावरती बऱ्याचशा मोठ्या मोठ्या फलंदाजांना नाचवलं. पण आज मात्र या सामन्यामध्ये काय करतोय हे बघणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी दिली. चेंडू गेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये केतनच्या पारीचा मात्र अंत झाला. केतनने आपलं वैयक्तिक योगदान दिलं. एकच चांगली सुरुवात करून दिली तांबडी संघाला. पण येणारा फलंदाज काय करतोय हे बघणं गरजेचं. केतनची जागा घेण्यासाठी केदार अर्थातच तिचा छोटा बंधू आहे. त्याला आता मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. तिथे धावफलकावर धावा लागतात. एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही या सामन्यामध्ये बराच रोमांच बाकी आहे. बरेच मोठे फट्टे येणं गरजेचं आहे. बरेच चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका त्याच दिशेने मारलेला हा चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. जयेश ब्रँडेड षटकार. पाच चेंडूचा खेळ झाला. तांबडी संघाची धावफलकावर धावा लागल्यात 24. अजून या षटकातले काही चेंडू येणं बाकी. वैयक्तिक 21 धावांचं योगदान दिलंय जयेशला आतापर्यंत. जयेशला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात थांबणं गरजेचं आहे. जर विचार केला आपण तर एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. पण जयेश सारखा एखादा मोठा फलंदाज जर या सामन्यामध्ये काही करू शकला नाही तर तांबडी संघ नक्की अडचणीत येईल. 2 षटकांचा खेळ झाला विनोद सर. धावफलकावर धावा लागल्यात. एका गाड्याच्या मोबदल्यात 24. अतिशय सुंदर सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. 12च्या सरासरीनं धावा धावफलकावर लागल्यात. 2 षटकांचा खेळ झाला. येणारे 12 चेंडू काय घडणार काय बिघडणार याचं धावतं वर्णन करतील आपल्या मुखवाणीतनं. ज्यांच्या शब्दामध्ये अतिशय तिखटपणा आणि मुखामध्ये गोड वाणी आहे ते म्हणजे आमचे विनोद सोलंकी. या खोपोली परिसरामध्ये ज्याने आपल्या कॉमेंट्रीच्या जोरावरती अतिशय थैमान अतिशय वादळ निर्माण केलं ते म्हणजे आमचे विनोद सोलंकी. धन्यवाद तुषार. जर विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये खरोखरच वर्चस्व निर्माण केलंय. मी म्हणेल तांबडी संघाने जर विचार केला तर 24 धावा लागल्यात आणि अजून येणाऱ्या जर 2 षटकामध्ये 26 धावा लागल्या तर निश्चित रूपी 50 धावांचा पल्ला काढू शकतो. परंतु जर विचार केला लवजी संघाचा तर त्यांच्यामध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे. यांची गोलंदाज असे की कुठल्याही वेळेला कमबॅक करू शकतात. जर या 2 षटकामध्ये कधी कमीत कमी धावा दिल्या तर 40च्या आत रोखलं तर नक्कीच लवजी हा संघ पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करू शकतो. विश्वास चांगला चेंडू होता. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारले चेंडू. चांगल्या चेंडूला सन्मान दिला परंतु एक धाव निश्चित भेटेल असं की 1 ने वाढते ती पोहोचते 25च्या घरात. अर्थातच विनोद प्रवीण दुगाडे यांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर 6 वेळा हरवलं तांबडी संघाने लवजी संघाला. पण एक हार 6 हारच्या बरोबर ठरू शकते लवजी विरुद्ध तांबडी संघाची. नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे कारण की हा मोठा सामना आहे. हाय व्होल्टेज सामना आहे आणि या सामन्यामध्ये बाहेर गेलं तर नक्कीच पूर्णपणे कर्जत खालापूर मधला हा वर्ल्ड कप आहे आणि या वर्ल्ड कप मध्ये बाहेर जाणे म्हणजे नक्कीच एक मोठा आदर. आता पुन्हा एकदा बसतोय फलंदाज जयेश यांच्या पारीचा होते अंत. साठे डीजे साठे डीजे
जर तांबाटी संघ जिंकला तर तांबाटीच्या पाठीराखे माननीय संदेशजी यादव साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. परंतु आपला संघ जिंकणं गरजेचं आहे. तऱ्हेतऱ्हेचे बक्षीस लावतात आणि मोठमोठे बक्षीस लावतात म्हणून आपल्या संघाला जिंकण्यासाठी. परंतु मी म्हणेल की आपला संघ पैशाचे जिंकणं महत्वाचं आहे, कारण की हा कर्जत खालापूर मधला वर्ल्ड कप आहे आणि नक्कीच एक मोठा पारितोषिक मधला हा सामना आहे. तर बघूया जयची जागा घालतो नवीन फलंदाज मयूर. पुन्हा एकदा पंचांकडे अपील, परंतु पंच आमचे जावेद फर सर फेटाळत आहेत. इथे मात्र लेग पाईच्या स्वरूपात एक धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 26च्या घरात. अगोदरच म्हटलं तर मुन्ना पहिले 2 षटक खरोखरच महागडे ठरलेत त्या लवजी संघाला, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याची एक संधी मिळवली आहे. त्या गोलंदाज विश्वास आहे आणि खरोखरच त्या विश्वासाला सार्थ धरला आणि चांगली गोलंदाजी करतोय तो लवजी संघासाठी. ज्या अल्पेशने त्याच्यावरती जो विश्वास दाखवला होता तो पूर्णपणे सार्थ ठरवताना दिसतो तो गोलंदाज विश्वास. चांगला चेंडू, आता मात्र उसळी घेणारा चेंडू वरती उडतोय. फलंदाज कोणा केदार मुंडे यांच्या पारीत होता अंत. धन्यवाद डीजे. आपण विचार केला विनोद, तर जरी वाढदिवस समीर मसूरकर साहेबांचा असेल पण बघतोय ज्या पद्धतीचा आनंद चेहऱ्यावरती असला पाहिजे तो आनंद दिसत नाहीये. टुर्नामेंटचं टेन्शन आहे. उद्या बरेचसे रथी महारथी या मैदानावरती खेळ करणार आहे. बऱ्याच टीमचा लांबचा प्रवास करून या खोपोलीच्या मैदानावरती आपला खेळ दाखवणार आहे. पण विकास जोशी साहेबांचं आपण कौतुक करणं गरजेचं आहे. जे आपण बघतोय उद्या त्यांना कामावर जायचं आहे तरी सुद्धा आज प्रयत्नांच्या पलीकडे पराकाष्ठा करतायत आणि या टुर्नामेंटसाठी आपलं मोलाचं योगदान देत आहेत. नक्कीच या दरम्यान एक धाव भेटते, जसं की 1 ने वाढते, ती पोहोचते 27च्या घरात. आमच्या नक्कीच आपण सर्व पाहुण्यांचं कौतुक करतोय, वारंवार प्रशंसा करतोय, परंतु या सामन्याच्या आयोजनाला नक्कीच 3 दिवसाचा सामना आहे, परंतु त्यानंतर त्या पहिले 15 ते 20 दिवस मेहनत करावी लागते. मी म्हणेल ती मेहनत पूर्णपणे आमचे संदेशजी म्हात्रे साहेब खरोखरच यांनी केली आहे. त्या संदेशजी म्हात्रे साहेबांचा सुद्धा मनापासून धन्यवाद दिला पाहिजे. तसंच तुषार धुमाळ यांनी बराचसा इथे पूर्णपणे वेळ घालवला आहे मैदानावरती. 10 ते 15 दिवस त्या मैदानाची देखरेख करत होते आणि नक्कीच पूर्णपणे त्यांचं या उन्हामुळे चेहरा काळा पडलाय, परंतु त्यांचं ते कार्य खरोखरच एक महान कार्य आहे. नक्कीच सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. इथे मात्र क्लीन बोल्ड होते फलंदाज आणि नक्कीच मोठा आदर बसतोय. 3 षटक मला वाटतं संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जसं की फळकरती लागते. 27 मी अगोदर म्हटलं होतं कमबॅक केलंय त्या गोलंदाज विश्वासाने. फक्त 3च धावा दिल्यात. जो कर्णधाराचा विश्वास होता तो पूर्णपणे सार्थ ठरवलाय आणि 3 धावा देऊन त्यांनी महत्वाचे 3 बळी मिळवलेत. तर नक्कीच एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला भेटतं. विश्वासानं अतिशय सुंदर कामगिरी केली, पण आपण कौतुक करणं गरजेचं आहे हर्षल पेंढारी याचं. त्याने सकाळपासून नव्हे तर संध्याकाळपासून सामना सुरू झाल्यापासून या मैदानावरती बरीचशी देखरेख केली आणि बराचसा अंदाज घेतला आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावरती बऱ्याचशा प्रेक्षकांची मनं जिंकली. पण हर्षल आता मात्र विचार करत असतील यानंतरचा सामना त्यांना खेळायचा आहे, काय रणनीती असेल त्यांच्या मनामध्ये हेही बघणं गरजेचं आहे. मिसबा 11 काटरंग संघाचे कर्णधार आहेत हर्षल पेंढारी. यांच्या मनामध्ये काय विचार होतोय हे बघणं गरजेचं आहे. पण गोलंदाज मात्र आता हवी होतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय मयूर मुंडे. धन्यवाद. खरोखरच जर विचार केला तर या गोलंदाजीमध्ये तर ज्या पहिले 2 षटक होते खरोखरच महागडे षटक ठरलेले, परंतु त्यानंतर एक चांगला कमबॅक केलंय. मी म्हणेल या विश्वास आणि आता गोलंदाज. चांगला चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वर्ण मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तो पूर्णपणे प्रयत्न फसला आणि फलंदाज आल्या माघारी परततोय. तर तो मी म्हणेल 7वा हादरा बसतोय कुणाल यांच्या स्वरूपात. तर नवीन फलंदाज येतोय
मंगेश. धन्यवाद साठे साहेब, खरोखरच चांगली गाणे लावलेत. परंतु इथे मात्र मी म्हणेल ही जनता इथे मात्र नदीम डीजे यांचं NM डीजे यांचं नक्कीच मनापासून आपण धन्यवाद दिला पाहिजे. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव भेटेल बघू, दुसरी धाव घेता येत का, आणि दुसरी ही धाव पूर्ण अशा तऱ्हेने की 2 ने वाढते ती बसते 29च्या घरात. जर विचार केला तर खरोखरच चांगली गाणी लावतात. परंतु मी म्हणेल इथे आता मात्र धांगड गाणे लावायची गरज नाहीये म्हणणं. सकाळ झाली आहे, पहाटेचे भक्तिगीत एखादं असेल तर नक्कीच पहाटेचं भक्तिगीत लावावं, आणि नक्कीच प्रेक्षक जे थोडेसे डोळे झाकलेत ते मात्र डोळे उघडतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. धावसंख्या फळ करते लागते 29. पुढचा चेंडू गोलंदाजीची मार्गावरती गोलंदाज संदेश. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु इथे मात्र चांगला झेल पकडतोय संदेश, आणि फलंदाज प्रशांत यांचे पारित होते अंत. धन्यवाद डीजे ऑपरेटर. इरादे लाख बनते हैं, लाख बिगड़ते हैं, लाख बनते लाख बिगड़ते, शिरडी वही जाते हैं जिन्हें मेरे साई बुलाते हैं. धन्यवाद, खरोखरच चांगला गाणा लावला. इथे मात्र दुसरा फलंदाज धाव घेण्याच्या नादात धावबाद होतोय, आणि मी म्हणेल आत्महत्या करतोय. या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर विचार केला, एक धाव भेटत होतं की 1 ने वाढते ती बसत्या 30च्या घरात. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी. अर्थातच विनोद, आता परिस्थिती तांबाडी संघाची अशी झाली, घर फिरले की घराची वाशी फिरतायत. बॅक टू बॅक का फलंदाज खेळपट्टीवर जातात आणि माघारी येत आहेत. एखादा फलंदाज असा येणं गरजेचं आहे जो सुस्थितीमध्ये नेऊ शकतो आपल्या संघाला. आणि या दरम्यान 11 स्टार संघाचा पहिला पॅकर असेल कोण तर गोपी शेठ शहा हे इथे उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान होणे. इथे मात्र स्क्वेअर चेंडू जातोय, धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 31च्या घरात. इथे मात्र खराब गोलंदाजी करतोय गोलंदाज संदेश. अभिजित याला सुवर्ण संधी आहे. सुनील चव्हाण यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. परंतु मुन्ना इथे सुनील चव्हाण हुशार आहे, त्यांना माहिती आहे की इथे कमी चेंडू आहे आणि त्यामध्ये 3 षटकार मारणं म्हणजे खूप मोठं काम आहे. इथे मात्र दुसरा चेंडू स्वेअर जातोय, बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू टाकतोय. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 32च्या घरात. इथे मात्र चांगला चेंडू आणि फलंदाज आषाढ भूतराजने बाद राहतोय. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होतोय. 32 धावा फळकावरती लागल्या तर जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान ठेवलंय. अजूनही जर पाहायला गेलं तर लवजी संघ धन्यवाद लवजी संघाचा. लवजी संघाने बरोबर 20 मिनिटात षटक संपवलंय. तर अल्पेश 11 लवजी संघाचा आपण या माजी नगराध्यक्ष ट्रॉफीच्या वतीने आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया. खरोखरच आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल. 32 सुवर्ण संधी आहे तांबाटी संघाला. जर हा सामना आपण जिंकलात तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्याला संदेश यादव साहेबांकडून.
काटे तू सबका माली दीवाने साईं बाबा आया है तेरे दर पे कवाली. हॅलो, धन्यवाद डीजे ऑपरेटर. खरंच आपण सांगितल्याप्रमाणे सकाळचे भक्तिगीत लागतात आणि नक्कीच त्या डीजे ऑपरेटरचं मनापासून स्वागत. छोटा पॅकेज बाळा धमाका आपण पाहतोय. बरेच दिवस झाले या मैदानावरती हे सुद्धा बरेचसे जीवाची पराकाष्ठा करतायत. समीर मसूरकर साहेबांच्या प्रति जे त्यांचं प्रेम आहे, त्यांचं जे जीव आहे ते दाखवतात. खरोखरच पाहतोय आपण. आजचा दुसरा दिवस आहे. खरोखर ते पण पूर्णपणे मैदानावरती इथे स्टेजवरती आपले जेव्हा जेव्हा आपण चहा पाणी सांगतो तेव्हा ते आपले सहकार्य करतात. तर नक्कीच त्यांचं तैबीचं सुद्धा आपण मनापासून त्याला धन्यवाद देऊया. आणि वळे मैदानावरती जिथे 4 षटकामध्ये 32 धावांची आवश्यकता आहे, परंतु त्या 32 धावा कशा होत आहेत, काय घडतंय, काय बिघडतंय यासाठी घेऊन जाते माझ्यासाठी कॉमेंटेटर. ते खोपोलीचा उभरतात तारा नाही सितारा आहे, तो म्हणजे तुषार धुमाल. धन्यवाद विनोद सोलंकी साहेब. अतिशय सुंदर मनोरंजन आपण केलं, सुंदर समालोचन केलं, नेहमीच करता आणि यापुढे करत राहाल अशी अपेक्षा करतो. पण पंचांची स्तुती करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण बघतोय जवळ बरेचसे सामने पंचांची कामगिरी करतायत. जावेद फरीद असतील, त्यांच्याच बरोबरीने मनोज गुप्ता साहेब असतील, पंचांचं काम चोख बजावतायत या मैदानावरती. त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या कारकिर्दीमध्ये. कदाचित ही 1200वी मॅच आहे, तर 1500 पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा करूया या टुर्नामेंटच्या माध्यमातून. MCA संलग्न अर्थातच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे एक्झाम असतात ते पास होऊन मान्यता मिळालेले हे पंच या मैदानावरती दरवर्षी येत असतात. त्यांचं आपण कौतुक करणं गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्ते सावळी ग्रुप ग्रामपंचायत, प्रशांतजी बैलमारे, सावळी संघाचे एसटी रक्षक, एक मधला कणा, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान विनंती करूया आपण तांबाटी संघाच्या खेळाडूंना आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. गरजे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 32 धावांची 33 धावांची अर्थातच 32 धावा धावलगार लावल्या तांबाटी संघानं आणि 33 धावांचं योगदान ठेवलं लवजी संघासमोर. तीन वाजून 38 मिनिटाचा वेळ झालाय. सामना सुरू व्हायचा इशारा पंचांचा आलेला आहे. जावेद फरीद सर आम्हाला सांगतात सामना सुरू होतोय. येणाऱ्या 24 चेंडू आणि गरज आहे 33 धावांची. मयूर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय. मयूर ज्याच्या खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी दिलेली आहे. कल्पेशने पहिल्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण करून धावांचा श्रीगणेशा पूर्ण केला, जिथे 33 धावांचा पाठलाग करायचा होता. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 23 चेंडू आणि गरज आहे ती 32 धावांची. प्रवीण दुगाडे साहेबांचं आपण कौतुक करणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, अतिशय सुंदर योगदान नेहमीच देत असतात. पण आता बघतोय आपण एक मोठा मासा गळाला लागतोय. नवनाथ सारखा फलंदाज दुसऱ्या चेंडूवरती बाद होतोय. एक 440चा झटका हळूहळू लवजी संघाला लागतोय. धन्यवाद डीजे ऑपरेटर. परंतु मी म्हणेल एक गोष्ट निश्चित आहे, इथे मात्र कुठेतरी कर्णधाराची जी रणनीती आहे अल्पेश 11 लवजी संघाची ती कुठेतरी फसली आहे. कारण की आपण पाहतोय पहिले 2 सामन्यामध्ये संदेश सलामीला आला आणि 1 डाऊनला आला तो नवनाथ, परंतु आता मात्र सलामीला आलेला नवनाथ, परंतु नवनाथ हा 0 वरती बाद होऊन परततोय. तर आता मात्र येतो संदेश. म्हणजे कुठेतरी ती रणनीती आहे ती पूर्णपणे फसली आहे ती लवजी संघाची. अर्थातच विनोद सर, क्रिकेटचा खेळ असा असतो, सरड्यासारखा क्रिकेटचा खेळ असतो, कधी रंग बदलतो. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल हे कोणीच सांगू शकत नाहीये. प्रवीण सरांचा आपण विचार केला तर
बंटी पेंढारी यांचं थोडस इंटरव्ह्यू घेतायत. पुढच्या सामन्यासाठी काय रणनीती असेल याचा विचार त्यांच्याकडनं ऐकून घेतायत. नक्कीच पुढच्या सामन्यासाठी मायक्रोफोनवर येतील. पण संदेश मात्र नवनाथची जागा घेण्यासाठी येतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव संदेशला मिळते. वैयक्तिक एका धावेने आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावपलकावर धावा लागतायत. त्या एका गड्याच्या मोबदल्यात दोन धावा धावपलकावर लागतात. विनोद सकाळचा प्रहर आहे. जवळजवळ 3 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. अतिशय नयनरम्य वातावरण. बरेच प्रेक्षक, बरेच दर्दी प्रेक्षक या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. काही लवजीचे सपोर्टर्स असतील तर काही तांबडी संघाचे पाठीराखे असतील. पण सामन्यामध्ये रंगत यावी, सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगावा अशी अपेक्षा प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकाला असते. तर आपण या टुर्नामेंटच्या माध्यमातून अर्थातच माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2017च्या या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि तमाम खेळाडूंचं पुन्हा एकदा स्वागत करूया. जिथे आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली मयूरनं, धावपलकर धावा दिल्यात एका गड्याच्या मोबदल्यात 3. पण संदेशने हा चेंडू सरळ भिरकावून लावलाय. केतन मात्र झेल घेतोय. संदेशच्या पारीचा अंत होतोय. डीजे साठे NS डीजे 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 धन्यवाद डीजे. अर्थातच चैता बाकाच्या महिन्यामध्ये एकविरा आईची जत्रा भरत असते. पण दरवर्षी अर्थातच उद्याचा दिवस सोडला तर 364 दिवस आपणही या क्षणाची वाट बघत असतो. अर्थातच 28 एप्रिलची वाट बघत असतो. म्हणजे तो क्षण आपल्यासाठी जत्रेच्या पलीकडे नाहीये. ती म्हणजे ही माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2017चा हा सोहळा जो रंगतोय. कुंभ मेळावा. अर्थातच रायगडचे रथी महारथी, खालापूरचे रथी महारथी, एक गाव ग्रामीणचे रथी महारथी या संघामध्ये खेळत असतात. पण गोल्डन विकेट मिळवली मयूर सारख्या गोलंदाजानं, ती म्हणजे संदेशच्या स्वरूपामध्ये. संदेशची जागा घेण्यासाठी राजेश एक मोठं नाव, ज्याने बऱ्याच वर्षापासून क्रिकेटचा अनुभव, क्रिकेटचा जुना आणि जाणता खेळाडू लवजी संघाकडनं आता मात्र खेळपट्टीवर येतोय. राजेशनं बराचसा योगदान दिलं आपल्या लवजी संघासाठी. तो राजेश आपण बघतोय. एका षटकाचा खेळ होतोय आणि धावपलकावर धावा लागतायत. 4 धावा धावपलकावर लागतायत लवजी संघाच्या 2 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 29 धावांची. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय केतन. केतन म्हणजे या तांबडी संघाचं एक अस्तित्व, एक जमेची बाजू, ज्याच्यावरती पूर्णपणे तांबडी संघाचं नेहमीच खेळ अवलंबून असतो. त्या केतनला मात्र सामन्यामध्ये अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करणं गरजेचं आहे. त्या केतनच्या या षटकामध्ये सामन्याला युटर्न मिळू शकतं. पण संदेश यादव साहेबांचं 1000 रुपयाचं पारितोषिक तांबडी संघ जिंकणार की सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार लवजी संघ हे बघणं गरजेचं आहे. 6 हार 6 वेळा हरवल्यानंतर लवजी संघ याचा वाचवा काढणार की नाही. हा चेंडू सरळ भिडकावून डावलाय गलीच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. या चेंडूवरती 4 धावा येणं गरजेचं होतं विनोद. तिथे मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय लवजी संघाला. एका धावेच्या बरोबरीने धावपलकावर धावा लागतायत. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 5 एका चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावर लागतायत. सुनील चव्हाण मला सांगतायत सलग 3 षटकार लगावले. फलंदाजांना तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुनील चव्हाण एक मोठं नाव. दत्तू शेठ चव्हाण यांचे भाचे आहेत. दत्तू शेठ म्हटलं तर गरीबाचे मसिया. पण हे मसिया होत आहेत का क्रिकेटच्या खेळाचा हे बघणं गरजेचं. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेनं मारला कल्पेशनं. पण या चेंडूवरती आत्महत्या झाली असती.
पण नशिबाची साथ मिळते ती अल्पेशला आणि याच बरोबरीने एक धाव पूर्ण होते. पुन्हा एकदा समीकरण हल्लं. धावपलकर धावा लागल्यात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. समीर मसूरकर साहेब आपण बघतोय वारंवार प्रेक्षकांची काळजी घेत आहेत. प्रेक्षकांमध्ये त्यांच्या नजरा टिकवण्यात कुठल्या पद्धतीचं तांत्रिक अडचण यावी नये म्हणून पूर्णपणे त्यांनी काळजी घेतली. आज त्यांचा वाढदिवस आहे पण थोडीशी नाखुश दिसत आहेत. कुठेतरी नाराज असतील आमच्यावरती. काल आम्ही सामना हरलो त्याबद्दल स्वतः विचार करत असतील. पण असो क्रिकेटचा खेळ असा असतो. पण बघतोय ज्या गोलंदाजी आपण स्तुती करत होतो त्या गोलंदाजाला मात्र स्वेरच्या स्वरूपात एक धाव दिली. धावपलकर धावा लागतात 7 मात्र मिळणं गरजेचं आहे. गोलंदाजाला चेंडूची आणि फलंदाजाला फळीची. पण हा चेंडू सरळ यष्टीरक्षकांना सोडला आणि ह्या ज्या चेंडूवरती एकही धाव नव्हती ना विनोद त्या चेंडूवरती एक धाव मिळाली आणि एका धावेच्या बरोबरीनं 22च्या स्वरूपामध्ये मिळालेली ही धाव. धावपलकर धावा लागल्यात 8. 3 चेंडूचा खेळ झाला. धावपलकर धावा लागल्यात 8. समीर मसूरकर साहेब विचार करतायत सामना शेवटच्या चेंडूमध्ये येतोय की काय. सामन्यामध्ये अजूनही कोणी हरलेलं नाहीये कोणी जिंकलेलंही नाहीये. सामना अतिशय सुंदर होणार साठे मला सांगतायत. खेळपट्टी अशी आहे कधी काय कळेल आणि कधी काय बिघडवेल हे कोणी सांगू शकत नाहीये. पण खेळपट्टीचा जर आपण विचार केला गोलंदाजी जर अशी झाली ज्या गोलंदाजाला आपण अतिशय सुंदर गोलंदाज म्हणून म्हणवलं गेलं होतं तो गोलंदाज मात्र स्क्वेअर चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा अवंतर धावेने वाढ होते. 1+1 अशा 2 धावा धावपलकर लागतायत. 2 धावेने धावपलकर धावा लागल्यात. तांबडी विरुद्ध खेळताना लवजी संघाच्या 10. जिथे 33 धावांचा पाठला करायचा होता तिथे धावपलकर धावा लागल्यात 10. आता गरज आहे ती येणाऱ्या चेंडूवरती 23 धावांची. राजेश परदेशी पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सामना करतील केतन मुंडेचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात जेल मात्र सुटतंय. जयेशची चुकी. या चुकीला क्रिकेटच्या खेळामध्ये कदाचित माफी मिळू शकणार नाही. समीकरण पुन्हा एकदा बदललं. धावपलकर धावा लागल्यात 11. अजूनही या षटकातले काही चेंडू येणं बाकी. जर आपण वाईटचा अपवाद वगळला तर केवळ धावा दिल्या होत्या गोलंदाजानं 3 आणि एक्स्ट्रा धावा दिल्या 4. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केली पण येणाऱ्या चेंडूवरती काय घडणार हे बघणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर खेळ होतोय. लवजी विरुद्ध तांबाटी. चांगला चेंडू पडल्यानंतर झपकण उसळी घेतली. यष्टीरक्षकाकडे वेग घेतला. यष्टीरक्षकाने सुंदर कामगिरी केली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफरक सिलवलं. धावपलकर धावा लागल्यात 11 धावा धावपलकर लागल्यात. 11 खेळाडूंचा हा खेळ. ज्या 11 खेळाडूंमध्ये चांगली गोलंदाजी होते गोलंदाज केतन मुंडे याची. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. यष्टीरक्षक मात्र चांगली कामगिरी करतोय. 2 षटकाचा खेळ संपला विनोद. धावपलकर धावा लागल्यात. 33 धावांचा पाठला करताना 11 धावा धावपलकर लागल्यात. समीकरण बदललं. येणारे 12 चेंडू गरज आहे जिंकण्यासाठी 22 धावांची. या 22 धावा कुठल्या पद्धतीने रोखणार तांबडी संघ. संदेश यादव साहेबांचं पारितोषिक जे 1000 रुपयाचं लागलंय तांबाटी संघावरती ते मिळवणार की नाही हेही बघणं गरजेचं आहे. मनोज भोईन आम्हाला सांगतायत वारंवार सूचना देतायत. संदेश यादव साहेबांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय पण यापुढील धावतो मनोरंजन करतील अर्थातच समालोचन करतील विनोद सोलंकी. त्यांच्या मुखामध्ये गोडवा शब्दामध्ये तिखटपणा आणि अतिशय क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले आमचे विनोद सोलंकी. हॅलो धन्यवाद तुषारजी. आमचे मनोजजी भोईर खरोखरच जे अंडरचे एक चांगले खेळाडू आहेत आणि चक्री बॉलर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे ते म्हणजे
मनोज भैर त्यांना थोडीशी दुखापत झाली आहे, त्याबद्दल आपण फर्स्ट एड बॉक्स आमच्या समीर मसूर बेंचच्या वरती ठेवण्यात आलंय, तर आपण तिथे जावे. 12 चेंडू हॅलो 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज राजेश. चांगला चेंडू, फुल टॉस चेंडू आणि चांगला फटका जातोय सीमारेषेच्या जवळ आणि हा म्हणता चौकार. राजेश परदेशी यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत असा चौकार. हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. साईंच्या पालखीला जसं आपण बघतो गाव सारा जमतो, तसाच आज खोपोलीकर जमलाय क्रिकेटच्या या कुंभमेळ्यामध्ये समीर मसूरकरांच्या प्रेमा खातीर. नक्कीच जर असं पाहायला गेला तर इथे मात्र एकने वाढते ती बसते 16च्या घरात, जिथे 12 चेंडू 22 धावांचं समीकरण होतं ते मात्र समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 16 धावा झाल्यात, अजून 17 पाहिजे. इथे मात्र पुन्हा एकदा वारंवार डॉट होते. फलंदाज अल्पेश 11 लवची संघाचा कर्णधार स्वतः अल्पेश, हाच तो अल्पेश ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली, परंतु या सामन्यामध्ये पूर्णपणे खराब कामगिरी करतो गोलंदाज अल्पेश. नक्कीच जसे जसे चेंडू डॉट जाणार तसे ते पूर्णपणे लवची संघ कुठेतरी पराभूत होताना दिसणार, परंतु जसे मोठी फटके येणार. फुलटॉस चेंडू, इथे मात्र फलंदाज अल्पेश तरगुड्यांच्या बारीत होत्या अंत मोठा आद्र बसतोय आणि इथे मात्र कुठेतरी एक श्वासाचा निश्वास घेतला असेल तो तांबाटी संघाने. हॅलो इथे मात्र नवीन फलंदाज येतो, फलंदाजी मार्गवरती फलंदाज वैभव, परंतु इथे मात्र 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. बरोबरीसाठी 16 धावांची आवश्यकता. मात्र इथे मात्र चांगली गोलंदाजी करतो तो गोलंदाज प्रसाद. अगोदरच म्हटलं होतं की तांबाटी आणि लवजी संघ दोन्ही संघ या खालापूर मधले दिग्गज संघ आहेत आणि हे सामने नक्कीच अतितटीचं होणार यातील मात्र शंका नाही आहे. या दरम्यान काटरन संघाचा कर्णधार याला विनंती आपण स्टेज जवळ येणे. मिसबा 11 काटरन संघाचा कर्णधार यांना विनंती स्टेज जवळ येणे. पुढचा चेंडू, इथे मात्र चांगला फटका सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या वरून टेकणा फटका, डाबर चवनप्राश षटकार. हॅलो धावा संख्या फळकरती लागले. धावा 22, 3 गडी बाद 22 जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू 11 धावा. नक्कीच हा फटका मात्र यू टर्न घेणार असेल लवजी संघासाठी. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती किती धावा होतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण की 7 चेंडू 11 धावाची आवश्यकता. नक्कीच एखादा मोठा प्रहार किंवा मोठा फटका येणं गरजेचं आहे. चांगली फलंदाजी करतो फलंदाज, आल्या षटकारांची खातं उघडतोय फलंदाज येतो फलंदाज वैभव. वैभव पाटील खरोखरच जर असं पाहायला गेलं तर स्टायलिश फटका मारला आणि डोळ्यांचे पापणे फेडेल असा फटका मारला तो फलंदाज वैभव पाटीलने सीमारेषेच्या पलीकडे षटकार. प्रसाद यांचा चेंडू, वैभव पाटील तयार. पुन्हा एकदा चांगला फटका आणि हा सुद्धा देखणा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार मारतोय आणि नक्कीच या फटकाने पूर्णपणे सामन्याची चित्र बदलली आहे. हॅलो आणि नक्कीच 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे आणि
आणि बरोबरीसाठी 4 धावांची आवश्यकता आहे. अगोदरच म्हटलं होतं की हा वैभव पाटील एक चांगला फलंदाज आहे आणि नक्कीच 2 षटकाराने त्यांनी मात्र पूर्णपणे या सामन्याचं चित्र बदललंय आणि अल्पेश 11 लवची संघासाठी पूर्णपणे एक चांगली कामगिरी केली आहे त्या वैभव पाटील याने. नक्कीच प्रवीण सर इथे उपस्थित झालेत, खरोखरच त्यांना सुद्धा राहिलं नाहीये. बॅक टू बॅक दुसरे दोन षटकार मारून वैभव पाटील हा मात्र पूर्णपणे एक कर्दनकाळ ठरलाय, तो म्हणजे तांबाटी संघासाठी. तर नक्कीच एक नायक बनलाय तो लवजीसाठी. नक्कीच जर विचार केला या वैभव पाटील तर खरोखर चांगली कामगिरी केली आहे. 2 षटकार मारलेत, 2 चेंडूमध्ये 12 धावांची तुफानी केली गेली आहे. परंतु मी म्हणेल एक सिनियर खेळाडू तो म्हणजे राजेश परदेशी आता मात्र मैदानावरती आहे. हेलो विनोद, अगर देखा जाए तो कई मर्तबा इस सीजन में हार का सामना करना पड़ा है अल्पेश 11 लवजी को तंबाटी के सामने, लेकिन खालापुर में जिस प्रतियोगिता को वर्ल्ड कप माना जाता है उन सभी हार का बदला लेने का मौका है अल्पेश 11 लवजी के पास, क्योंकि एक ऐसी करारी हार मिल सकती है यहाँ पर तंबाटी को कि इस हार को वो जिंदगी भर भूलेंगे नहीं है। लेकिन अभी भी ये मुकाबला खत्म नहीं हुआ, अभी भी कौन सी टीम जीती नहीं है। ना जीती तांबाटी, ना जीती अल्पेश 11 लवजी। इससे पहले 10 भिड़ंत हुई थी इनके आमने सामने, 9 जीती है आंकड़ों के हिसाब से अगर देखा जाए तो तांबाटी, और एक बार महज लवजी जीती है। लेकिन इस वर्ल्ड कप में अगर लवजी तांबाटी को हराने में कामयाबी हासिल करती है तो उनके लिए यह सबसे बड़ी जीत होगी, और यह व्हाइट बॉल उस जीत के दहलीज पर लेकर लवजी को जीत के दहलीज पर लेकर जाने का काम करेगा। नक्कीच हा कर्जत खालापूर मधला वर्ल्ड कप आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते की हा वर्ल्ड कप आपण जिंकावा, आणि लवजी संघाने जर या सामन्यात हरवलं तर नक्कीच मी म्हणेल वर्ल्ड कप जिंकल्यासारखं आहे. आणि त्यात 9 धावा 9 वेळा जिंकून सुद्धा काही फरक पडणार नाहीये. इथे मात्र धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 31 च्या घरात. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 5 चेंडू मध्ये 4 चेंडू 2 धावा. जर सामना बरोबरीत सुटला तर नाणेफेकीच्या कौलवरती विजय घोषित केला जाईल याची दोन्ही संघाचे कर्णधार नोंद घेणे. आणि नाणेफेकीचं कौल जिंकलंय ते म्हणजे लवजी संघाने. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आता मात्र अटॅकिंग क्षेत्ररक्षण लावलंय प्रवीणजी. जर विचार केला तर खरोखरच चांगली फलंदाजी केली वैभव पाटील यांनी. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि लवजी संघ विजय होतोय. आणि आपण खऱ्या अर्थाने म्हटलं होतं की 8 वेळा जिंकून 9 वेळा जिंकून फायदा नाहीये, परंतु हा वर्ल्ड कप गमावला तो म्हणजे तांबाटी संघाने. आणि दोन्ही